श्री स्वामी समर्थ आजच्या गुरुवारची पहाट ना, ही माझ्यासाठी खूप म्हणजे खूप खास होती. कितीतरी दिवस झालं होतं माझ्या मनात होतं, की मला संकल्पित 11 गुरुवार करायचे आहेत. पण त्याला काही मुहूर्त लागत नव्हता. पण आज फायनली त्या गोष्टीला मुहूर्त लागला. 11 गुरुवार हे मी अगोदर पण केले होते, पण त्याच्यानंतर मला करण्याची इच्छा होती, पण त्याला काही मुहूर्त लागत नव्हता. दरवेळेस काहीतरी टाईम नाही मिळायचा किंवा काही ना काहीतरी व्हायचं आणि पहिल्याच गुरुवारी काही ना काहीतरी प्रॉब्लेम यायचा आणि ते होतच नव्हतं. म्हणजे एकतर वाचून नव्हतं होत किंवा मग टाईम नाही भेटला तर अर्धवटच राहायचं असं व्हायचं. पण ते खूप वाईट वाटायचं. पण आज फायनली माझं सगळं खूप छान प्रकारे झालेलं आहे. माझे पूर्ण 21 अध्याय वाचून झालेले आहेत. तसेच 108 वेळा माळ जप करून झालेला आहे. तसेच तारक मंत्र पण म्हणून झालेला आहे. आजची पहाट ना माझ्यासाठी खूप समाधानकारक आणि एवढी सुंदर होती, की काय सांगायला नको. हे समाधान आहे ना आपल्याला कुठेच भेटणार नाही. तुम्ही कितीही पैसा कमवा, कोणत्याही छान-छान वस्तू घ्या, पण हे समाधान आहे ना ते फक्त स्वामींच्या चरणाशीच तुम्हाला मिळेल बरं का. आणि ते पारायणाच्या काळात मी खूप जास्त प्रकारे जवळून अनुभवलंय. म्हणजे एक मुलगी होती बरं का आणि तिला पारायण करायचं होतं. सो तिला मी थोड्याशा काही-काही गोष्टी सांगितल्या होत्या तेवढ्याच. पण त्यानंतर तिने मला स्वतःहून फोन केला होता बरं का आणि एक गोष्ट नक्की सांगितली तिने, की "ताई ती सांगत होती तिचे अनुभव, पण माझ्या अंगावर शहारे येत होते आणि तिच्या डोळ्यात पाणी येत होतं." ती म्हणली, "हे ताई तुमच्यामुळे शक्य झालं, पण हे माझ्यामुळे काहीच शक्य झालं नव्हतं. हे फक्त मी निमित्त मात्र होते आणि सगळी महाराजांची इच्छा होती म्हणून महाराजांनी तिच्याकडून ते पारायण करून घेतलेलं. पण त्या काळात मिळेल मला समाधान हे मी अजून विसरू शकली नाहीये." खरंच खूप भारी होते ते दिवस आणि आज ना ही साडी घातलेली, तर ह्या साडीची तुम्हाला लिंक हवी असेल आत्ताच कमेंटमध्ये लिंक असेल म्हणा, मी हिची लिंक पाठवून देईल.